चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स युट्यूब चॅनल मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आताची जबरदस्त बातमी विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम का उद्या दुपारी 1 वाजता इयत्ता 10वीचा ऑनलाईन पद्धतीने तुमचा निकाल जाहीर होणार आहे। मित्रांनो लक्षात घ्या, काय का आता फायनली तुम्ही जर रिझल्टची वाट बघत होता का निकाल किती तारखेला लागल, कुठं लागल, तर फायनली मित्रांनो तुमचा उद्याकडे निकाल हा फायनली 1 वाजता लागणार आहे। बोर्डाच्या ऑफिशियल वेबसाईट वरती त्यांनी सांगितलेले का निकाल हा फायनली लागून जाणार आहे। त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, का आपण ज्या बातम्या दिल्या होत्या, जे अपडेट तुम्हाला दिलं होतं त्याप्रमाणे 12वीच्या नंतर 10 दिवसामध्ये तुमचा निकाल लागून जाईल। तर फायनली उद्याकडे 13 तारखेला तुमचा दुपारी 1 वाजता निकाल लागून जाणार आहे। तर मी विद्यार्थी मित्रांनो आता सविस्तर आपण बातमी बघणार आहे का बोर्डाने वेबसाईट वरती काय काय सांगितलं, ती कोणकोणत्या सूचना तुम्हाला दिल्या, ती या सर्व सूचनांचं तुम्हाला पालन करायचे, त्याच्यानंतर तुमचा निकाल कुठं बघायचे सर्व आपण सविस्तर मध्ये बघून घेणार आहे। त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला चांगले मार्क पडू इच्छित असेल, सर्वांना आपल्याकडून शुभेच्छा आहे। सर्वांनी कंपल्सरी चॅनलला सबस्क्राईब करून द्या मित्रांनो, कंपल्सरी सगळ्यांना चॅनलला सबस्क्राईब करून द्या। आय होपली सगळ्यांना चांगलेच मार्क मिळणार, चॅनलला सबस्क्राईब करून द्या। चला मित्रांनो, आता बघूया आपण का कोणती अपडेट आपल्या समोर आलेली आहे। बघा बोर्डाची आता आपण वेबसाईट बघा विद्यार्थी मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाची बातमी काय बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी काय केलं मित्रांनो, का परिपत्रक जाहीर केलेले। ओके, मग आता याच्यामध्ये बघा काय सांगितलं आपल्याला, तर सगळ्यात पहिले सांगितलं आपल्याला का 13 मे म्हणजे उद्या दिनांक 13 मे मंगळवार रोजी दुपारी 1 वाजता आपला निकाल फायनली लागणार आहे। बघा मित्रांनो काय होणार आहे, तर इयत्ता 10वीचा निकाल हा उद्याकडे मंगळवार दिनांक मंगळवार 13 मे रोजी दुपारी 1 वाजता आपला निकाल हा फायनली लागून जाणार मित्रांनो। सदर निकाल कुठं बघायचा ते बघूया। आता बघा result.digiloccer वरती तुमचा .government.in वरती तुमचा निकाल बघता येईल। त्याच्यानंतर ssc.result.mahasscboard.in वरती बघता येईल। त्यानंतर ssc.result.mkcl.org वर बघता येईल। त्यानंतर targetpublication.org वर बघता येईल। त्याच्यानंतर navneet.com वरती बघता येईल। त्याच्यानंतर TV9 हिंदी वरती बघता येईल। त्याच्यानंतर एज्युकेशन इंडियन एक्सप्रेस वरती बघता येईल। त्याच्यानंतर इंडिया टुडे वरती बघता येईल आणि आज तक वरती देखील तुमचा निकाल तुम्हाला बघता येणार आहे। आता बोर्डाने सगळ्यात महत्त्वाची सूचना दिली तुम्हाला, ती काय बघा, तर तुमचा निकाल हा तुम्हाला पूर्णपणे बघता येईल आणि त्याची प्रिंट आउट म्हणजे काय, तुम्हाला त्याची प्रिंट तुम्हाला मारता येईल। बघा विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही। आणि पुढे बघा मित्रांनो, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे का ज्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना वाटतंय का तुमचा निकाल बघितल्यानंतर तुम्हाला कमी मार्क मिळाले, का तुम्हाला वाटतंय का मी पेपर चांगला लिहिला, जास्त लिहिला पण तुम्हाला मार्क कमी मिळाले, अशा विद्यार्थ्यांसाठी ही सूचना आहे। बघा काय, तर गुण पडताळणी व छायाप्रतीसाठी बुधवार दिनांक 14/5 ते बुधवार दिनांक 28/5/2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येईल आणि त्यासोबत लागणारे शुल्क म्हणजे फी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, नेट बँकिंग याद्वारे तुम्हाला भरता येईल। म्हणजेच काय, का तुम्हाला वाटतंय कमी मार्क मिळाले तर तुम्हाला ते रिचेकिंग करता येईल। गुण पडताळणी म्हणजे काय, रिचेकिंग, आणि तुम्हाला वाटतं त्या पेपरची, तुम्ही लिहिलेल्या पेपरचा तुम्हाला फोटो पाहिजे असेल तर यासाठी तुम्हाला लागणारी फी तुम्हाला 14/5 ते 28/5 बुधवार ते बुधवार दरम्यान तुम्हाला भरावी लागेल आणि तुमचा पुन्हा एकदा तुमचा पेपर तुम्हाला बघायचा चान्स असणार आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आहे। तर फायनली उद्याकडे आपला निकाल हा 13 तारखेला लागून जाणार आहे, बरोबर आहे। उद्याकडे मंगळवार दिनांक 13 तारखेला दुपारी 1 वाजता निकाल लागून जाणार आहे। या संदर्भात मी अजून अपडेट वरती एक व्हिडिओ चांगल्या प्रकारे बनवून घेणार आहे, तर काय अडचण नाही। सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी कंपल्सरी चॅनलला सबस्क्राईब करून द्या। चांगले मार्क पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू द्या विद्यार्थी मित्रांनो। सर्वांना शुभेच्छा आणि सर्वांना चांगले मार्कच मिळतील, मी 100% सांगतो। फक्त चॅनलला एकदा सबस्क्राईब करून द्या, ठीक आहे। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि तुम्हाला किती टक्के मिळाले उद्याकडे मला एकदा कमेंट नक्की कळवा, आणि तुम्हाला आज किती वाटतं टक्के किती टक्के तुम्हाला पाहिजे ते कमेंट करा, आणि उद्याचे टक्के मिळाले कम्पेअर करा, मला एकदा नक्की कळवा, ठीक आहे। भेटूया विद्यार्थी मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये।